नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण काय करणार आहे तर संख्या या घटकावरती अनेक प्रश्न सोडून घेणार आहोत। या संख्या मालिकेमध्ये काय असतं तर समसंबंध आपल्याला जोडायचेत। आता त्या समसंबंधामध्ये काय करायचं तर पहिला आणि दुसरा संबंध जसा आहे तसाच तिसरा आणि चौथा हा संबंध आपल्याला पाहायचा असतो। आता हे प्रश्न सोडवताना तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर तुम्हाला या पद्धतीने काय करायचं तर तुमच्या 30 पर्यंतचे जे वर्ग आहेत किंवा स्क्वेअर आहेत ते पाठ असणं फार गरजेचं असतं। आणि याच्यामध्ये तुम्हाला क्यूब पण करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला घन पण पाठ करायचे आहेत। घन तुम्ही 15 पर्यंत केले तरी चालतील आणि तुम्हाला जे वर्ग आहेत ते वर्ग तुम्हाला काय करायचे 30 पर्यंत करायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं तर अनेक उदाहरणे आता बघा, जर तुम्ही पाहिलं तर 8वीची स्कॉलरशिप असेल किंवा 5वीची स्कॉलरशिप असेल, पाठीमागं झालेले जे प्रश्न असतील त्या प्रश्नावरती अवलंबून बरेचसे प्रश्न असतात। आता त्याच्यामध्ये काय केलं तर वेगवेगळे संबंध तुम्हाला पाहायला मिळतात। आता वेगवेगळे संबंध कसे असतात तर आपण काय करूयात तर उदाहरणाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो। तर या ठिकाणी आपण काय करू काही उदाहरणं घेऊ शकतो। आता ह्या गणितामध्ये बघा तर समसंबंध आता ह्या पहिल्या पदाचा दुसऱ्याशी आणि तिसऱ्या पदाचा चौथ्याशी संबंध काय येतो तर हे आपल्याला काढणं फार गरजेचं असतं। आता ह्याचा जर बारकाईने तुम्ही विचार केला तर काय येतं बघा, ही 132 ही एक संख्या आहे, त्याचं काय केलं तर त्याचा समसंबंध 216 वरती आला आणि इथं 234 आहे त्याचा संबंध काहीतरी येत असतो। तर या ठिकाणी काय करायचं बघा, इकडं हे सोपं आहे गणित आणि सोप्या गणिताकडे तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर ते तुम्हाला सुटू शकतं। आता इथं ह्याच्यामध्ये 3 अंक आहेत। आता समजा 1 + 3 + 2 जर केले तर या सर्वांची जी बेरीज आहे ती बेरीज काय येते 6 येते। आता 6 आल्यानंतर काय करणार तर ह्या 6चा जर आपण क्यूब पाहिला किंवा घन पाहिला तर घन म्हणजेच काय होते तर ही संख्या म्हणजे 216 हे 6चा घन आहे। 216 काय आहे 6चा घन। तसं आता हे तुम्हाला पहिल्या पदाचं दुसऱ्या पदाशी उत्तर जे आहे ते समजलं। आता इथं काय करायचं मग तशाच पद्धतीने काय करायचं 2 + 3 + काय केलं 4 केलं। तर या 3 संख्याचा जर आपण काय केलं ॲडिशन केली किंवा बेरीज केली तर त्याचं काय होतं तर 3 येतं, ते 9 येतं। तर 9चा जो घन आहे तो घन किती असू शकतो रे सांगा। तर साधारणपणे काय केलं तर तुम्ही हे सगळे क्यूब घन तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे। तर 9चा जो घन आहे तर तो 9चा घन किती असतो तर 729 एवढा घन तुम्हाला आलेला पाहायला मिळेल। तर या ठिकाणी काय झालं ह्या अशा पद्धतीचं गणित बघा, पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध कसा, दुसऱ्याचा तिसऱ्याशी, तर तुम्हाला पर्यायामध्ये काय असतं तर 729 हा पर्याय असू शकतो। तर अशा पद्धतीनं काय होईल ते तुमचं गणित सुटून जाईल। आता ह्या गणितामध्ये आपण जे पहिलं गणित पाहिलेलं होतं त्याशी रिलेटेड आहे, त्याच्याशी संबंधित आहे। आता काय केलं होतं पहिल्या गणितात आपण ॲडिशन केली। आता ह्याही गणितामध्ये आपण काय केलं ॲडिशन करून जर पाहिलं तर काहीतरी उत्तर निघतंय का हे आपण सर्वप्रथम पाहूयात। आता 3 आणि 2 म्हणजे 3 + 2 जर म्हटलं तर याची बेरीज 5 येते, बरोबर आहे। तर आता या ठिकाणी ही जी 32 वरून 120 ही संख्या कशी आली तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की कॅल्क्युलेशन करावं लागतील, काहीतरी पाहावं लागेल। तर 3 आणि 2ची जर बेरीज केली तर तुमचं 5 उत्तर येईल आणि 5 उत्तर आल्यानंतर मग या 5 वरून 120 कसं आला असेल तर या ठिकाणी काय केलं जर 5चा जर तुम्ही घन काढला, 5चा जर क्यूब काढला तर त्या ठिकाणी काय होतं तर तो क्यूब येतो तुमचा 125 125। या ठिकाणी अशा पद्धतीनं आलं तर मग 120 कसं तर मग 120 मधून काय करायचं 125 - 5 जर केलं ज्या पद्धतीनं जी संख्या आली 5 मायनस करा, 5 मायनस केल्यानंतर राहिलेलं तुमचं उत्तर असेल 120। म्हणजे काय झालं तर ही तुम्हाला संख्या मिळाली 120। आता या पुढच्याचं आपण पाहूयात। पुढच्याचं काय केलं समजा किती झालं हे 7 + 2
किती आलं उत्तर, तर तुमचं उत्तर आलं 9, म्हणजे 9 आलेलं आहे. आता 9चं काय केलं, जसं आपण 5चा काय केलं होता, घन काढला, तसंच तुम्हाला 9चा सुद्धा घन काढावा लागेल. 9चा घन किती येतो, तर 729 येतो. मग 729 आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर त्याच्यातून किती काढायचं आहे रे बाबांनो, तर हा जो घन आहे बघा 9, आपण इथं पूर्वी काय पाहिलं बघा, इकडं लक्ष द्या की 125चा म्हणजे 5चा क्यूब काढल्यानंतर काय झाले, 125 संख्या आली आणि त्याच्यामधून तीच संख्या आपल्याला वजा करायची. मग या ठिकाणी सुद्धा काय झालं, जे उत्तर आलं 7 + 2 आणि 9 आलं, मग 9 ही संख्या आपल्याला याच्यातून काय करावं लागेल, मायनस करावी लागेल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, तर 720 हे उत्तर आपलं असू शकेल. आलं लक्षात. पुढचं उदाहरण आपण पाहूयात. चला, तर ह्या गणितामध्ये आपण पाहूयात की आपण ही जी संख्या आहे 24 संख्या आहे, त्या 24 संख्येवरून 72 ही संख्या कशी आली आणि 46 ही संख्या आहे, त्या 46 वरून जे उत्तर येणार आहे ते कशा पद्धतीने आहे हे आपण पाहूयात. आता या ठिकाणी पहा की समजा इथं 24 आहे, 24 वरून बघा काय कोणत्या तरी अँगलने विचार करा, तुम्हाला कसं येईल. आता 24चा टेबल येतोय का, 24च्या टेबलमध्ये 72 आहे का, तर हे पहा, किंवा 46 मध्ये पुढची जी संख्या आहे ते आहे का बघा. आता अशा पद्धतीने काय करूयात आपण, समजा हे 2 आहे, तर 2 आणि ह्या 24ची आपण फोड करायची. 24ची फोड केल्यानंतर काय होईल, समजा 2चा जो घन आहे अधिक ह्या 4चा घन. तर या पद्धतीने काय करूयात, समजा 2चा घन 8 आला प्लस 4चा घन किती आला, 64 आला, आणि या जर दोघांची बेरीज केली तर तुम्हाला 72 ही संख्या मिळून जाईल. त्यानंतर बघू अशाच पद्धतीने काय करूया, 4चा घन करू आणि 6चा घन करू. तर ह्या ठिकाणी काय होईल, 4चा घन किती येतो, तर 64 येतो, अधिक 6चा घन किती येतो, 216 येतो. तर या ठिकाणी काय करूयात, मग यांची बेरीज करा. तर यांची बेरीज केल्यानंतर काय होईल, 216 प्लस काय केलं, 64 केलेलं आहे. 6 6 12 नाही 64 सॉरी 64, 6 4 10, 6 1 7 आणि इकडचा एक हातचा आलेला 8, म्हणजे 280 या प्रश्नाचं, म्हणजे इथं या ठिकाणी किती येईल, 280 हे उत्तर तुमचं आलेलं आहे. बघा बाळांनो की हे जर गणित तुम्ही पाहिलं तर हे अतिशय सिंपल गणित आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्क्वेअर क्यूब हे करणं फार गरजेचं असतं. पाडेपाठ करा, 30 पर्यंत तुमचे सगळ्यांचे पाडेपाठ असायला हवेत. आणि जर तुम्हाला हे सगळं पाठ असेल तर तुम्हाला हे अतिशय सिंपल आहे. हे काय ह्याच्यामध्ये काय अवघड तुम्हाला दिसणार नाही. हे पहा, आता या 4 वरून तुम्हाला 125 आणायचं आहे, 9 वरून तुम्हाला उत्तर आणायचं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर मग विचार करावा लागेल. मग 4 वरून समजा तुम्ही मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लाय करून तुम्हाला बघा जमतंय. जर समजा असं ही छोटी संख्या आहे, ह्या छोट्या संख्येवरून ही संख्या तुम्हाला मोठी काढायची आहे. मग याच्यासाठी तुम्हाला काहीतरी स्क्वेअर क्यूब पाहावं लागतील. मग याच्यावरून हे कसं गणित करायचं, तर बघा आता हे जर 4 आणि तुम्हाला 1 करायचं, 4 मध्ये 1 मिसळायचं, याचा क्यूब काढायचा. म्हणजे समजा काय केलं, 5चा घन केला तर 5चा घन येतो 125. आता 9चं काढायचं आपल्याला. 9चं काय करायचं, 9 मध्ये 1 मिसळ बाळांनो, 10 झाले. 10चा क्यूब काढा तर त्याचं किती झाले, 1000 झाले. तर हे तुमचं काय झालं, उत्तर झालेलं आहे. अतिशय सिंपल होतं, अतिशय सोपं होतं. अशाच प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला काय करायचे, सोडवायचे आहेत. तर तत्पूर्वी आपण काय करतो, सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद, थँक्यू. जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असतील तर या व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी काय करायचं, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.